नको ग बाई पाया पडत जाऊस. स्त्री पुरुष समानता मानणारा माणूस आहे मी. सॉस झाला पाया. शूज एकीकडे काढता, सॉक्स दुसरीकडे फेकता. अगं मी कधी फेकले? गेले असतील तिकडे. हो, त्या कुंडीत शिरला असेल ना. मग त्याने टोपी म्हणून अंगात घातला असेल आणि गेला असेल घेऊन. टोपी डोक्यात घालतात, अंगात नाही. आता ते महत्वाचं आहे का? बाई ग, सगळं मलाच करावं लागतं. कुणाचं स्वतःच्या वस्तूकडे लक्ष नसतं. अगं तुमचा डब्बा घेतला का? स्वतःच्या हाताने कधीतरी बॅगेत टाकत जा. मी माझा कधीचाच टाकलाय. ए आई, माझा डब्बा कुठे? बाबाच्या प्रेमापोटी तुझा डब्बा पण मलाच देते. लेकरावरची वच नाही. नाही रे बाळा, चुकून झालं. चुकून? अगं आज क्रिकेटर उपाशी राहिले असते आणि मग चौकार षटकारच्या जागी सिंगल डबलच निघाले असते. बाबा, सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का? अरे आता भेटतील ना. कॉलेजला गेल्यावर सारे एडे गबाळे एकाच वर्गात. आई, बाबा चला येतो मी. कॉलेज नंतर प्रॅक्टिस आहे, उशीर होईल. हा बाबा, पुढच्या आठवड्यात रणजीचे सिलेक्टर्स येणार आहेत. आपल्या जिल्ह्यातून 2-3 प्लेयर्सना सिलेक्ट करणार आहेत. अरे वा. ए आज्जे, येतो का? चल रमा, मी पण येतो. मलाही उशीर होतो. हो, या लवकर. आणि हो, येताना भाजीपाला घेऊन या. आणतो ग बाई. आई येतो ग. ए आई, ए आई. बरं आई, मला सांग, तुझ्या पण घरात होती का ग एखादी तुझ्या नवऱ्याची बायको? आई, 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 आई. हा, तिला ठेचून मारा आणि इकडे यांची टीआरपी वाढवा. ओय डॅडू, आपल्या आजीला असं काही पण बोलायचं नाही हा. तिच्या आतल्या कला अजून तुम्हाला माहितच नाही. ए आजी, होऊन जाऊ दे ग. अगं हो ग, तेच गाणं. उरात होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरले वार ही फिरतीची बाधा झाली. अरे उरात होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरले वार ही फिरतीची बाधा झाली. काय रे सोनू, काय झालं? ए सोनू, बाळा काय झालं? अरे काय झालं? ए सोनू, काय झालं तुला? सोनू, सोनू, काय झालं सांग ए बरं. सोनू, सांगशील का रे काय झालं? सोनू, सोनू, बहिणीवर आज तू चालतोस? अरे लाज नाही वाटत का तुला? लाज? कसली लाज? कुणाची लाज? सगळं संपलं. आपलं कुटुंब, माझं करिअर, सगळं माझ्या स्वप्नात धुळीला मिळवली हिने. ही तर नाही वाटत माझ्या हातून. शांत हो. आणि आधी काय झालं ते मला सांग. आई, कसं सांगू ग तुला? हे बघ सोनू, या घराला स्पष्ट बोलायची आणि स्पष्ट वागायची सवय आहे. त्यामुळे तू पण स्पष्टच सांग. अहो, हिचा एका मुलासोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ फोन साईटवर व्हायरल झालाय. नाही, कुणी सांगितलं तुला? झालंय का? कुणाचं काय आहे? तुझं काय बोलतोस? मारून टाक मला. तसे पण जगायची इच्छा नाही राहिली मला आता. हे तनु, हा खोटं बोलतोय ना ग? तू नाहीयेस नक्की? अगं खरं नाहीये ना ग हे? सांग ना. अगं सांग ना. अगं सांग ना. सांग ना
व्हिडिओ. बापरे, हेच घर आहे तिचं. आई म्हण राव, कसली हॉट दिसत होती ती. मी तर पाहू वेळा झालं. मला या पोरी कपड्यावर गेल्या आणि कपडे काढायला काय दिसतात ना. बाबा ते पोर पाहणार. काय म्हण राव, हॉट दिसत होती बॉ. अरे नुसता बॉम्ब नाही, आयटम बॉम्ब आहे, आयटम बॉम्ब. हिच्याबद्दलच बोलत आहेत ते. त्यांनी पाहिलं वाटतं तो व्हिडिओ. अरे हिच्याबद्दल कसं असेल, म्हणजे तू पाहिलायस काय तो व्हिडिओ? अहो काय बोलताय, बहीण आहे ती माझी. हो, मला कळतंय. अरे पण ही मुलं जी उपमा वापरतायत ती तिच्याबद्दलच आहे का याची खात्री झाली असती ना. रमा, अगं, तू का हात जोडतीयस? असं होय. कसली जाणीवच नाही राहिली का ना मानाची ना अपमानाची. नको वाईट वाटून घेऊस. तुला फोन बंद करायला सांगितलेलं कळत नाही. आम्ही सगळे गप्पा करत काय. सोड सोड माझा फोन. अगं, कोणाला लावते सांग तरी. तो व्हिडिओ कसा व्हायरल झाला सुमित? बोल ना. अरे सांग ना. तू विश्वासघात केला माझा. जिवंतपणे मारलास तू मला. नाही, मला आता मरावंच लागेल. मरावंच लागेल मला. अहो, काहीतरी बोला ना. काहीतरी करा ना इथं. बोला राहिलं काहीतरी. नाही आई. चुप. तुझ्या घात तोंडाने आई म्हणू नकोस. सॉरी, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्या सर्वांना खूप त्रास झाला. आता माझं काय करायचं ते मी बघते.
शिक्षणाची हमी घेतलीस ना तू? तनू, हे बाळा, काय करणार होतीस? जीव देणार होतीस? हे तनू, मग जगायचं तरी कसं बाबा? बाळा, तू मेल्यावर तुझ्यावरचा हा डाग लागलेला मिटेल. अगं, मरण्याच्या अगोदर एकदा जगण्याचा विचार करून बघ. कारण मरणं खरंच खूप सोपं असतं, पण जगणं त्याहून अवघड. भारतासापूर्वी सभ्य, सुसंस्कृत, मृदमितभाषी असं पिंपळकर कुटुंब गेल्या 12 तासात निर्लज्ज घाणेरडं ठरलं. कधी न ओरडणारा बाप आज घसा ताणून ओरडतो. त्याची मुलगी जीव देण्याचा प्रयत्न करते. भावाला आपली बहीण मरून जावशी वाटते. आईला आपल्या पोटच्या गोळ्यानं आई म्हणायची लाज वाटते. ज्या आजीच्या चेहऱ्याकडे पाहून आम्हाला ऊर्जा मिळायची, त्या आजीचा चेहरा फार काळवटून गेला. कशामुळे? तर फक्त एका चुकीमुळे. आणि चुकी तरी काय? ऐका रे सगळे, मला हे घर पहिल्यासारखं हवंय. बस. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्यासाठी येताना घोरपडीच्या तेलाचं औषध घेऊन येतो, म्हणजे बघ कसं पळायला लागशील. सूत्रधार तू विश्वास अरे ढोंग्या, उठ. किती वाजलेत बघ. तनू, हे बाळा, उठ. तुला क्लासला नाही जायचं? नाही बाबा, इच्छा नाहीये माझी. बाळा, असं म्हणून कसं चालेल? तुला मोठा डान्सर व्हायचं की नाही? चल. बैस इथे. रमा, मला ना आज येताना जरा उशीरच होईल बघ. अगं ती स्पीचची तयारी करायची आहे ना, म्हणून. ए रमा, रमा, अगं तू बोलत का नाहीयेस? तशाही बायका मुख्यच बऱ्या असतात. काय म्हणाला? हा, हे बरं ऐकू आलं तुला. होई समाधान. बाबा, हो बाबा. हॅलो, हा पिंपळकर बोलतो. काय म्हणता? चालेल चालेल, ओके ओके. बाबा, कोण होतं? अरे वासू कांबळे होता. ते स्पीचची तारीख बदलण्यासाठी सांगत होते. मी म्हणलं बरं झालं, असे माझं प्रिपरेशन राहिलंच होतं ना. काय झालं? तुम्ही सगळे असं का पाहताय? बाबा, अजून किती वेळ आपल्याला हे नाटक जमणार आहे?
हा नव्हता, पण त्याच्या पुढचा फोन असेल, त्याच्या पुढचा नसेल तर त्याच्या पुढचा असेल, नाहीतर दरवाजावर थाप तरी असेल, नाहीतर कुसबुस तरी ऐकू येईल. त्यात माझा मोबाईल एक बंद आहे. अरे मग सुरू कर, आत्ताच सुरू कर. नाही, मी नाही करणार. काही घडल्याच्या नंतर पुढे जाण्यापेक्षा काही घडण्याच्या अगोदर जाऊया ना. बाबा, मला खरंच नाही जमणार. वेडे, फक्त शॉर्ट बॉलवरच बॅटिंग करणार. बाउन्सर आले की मान खाली घालणार. पुढे जा. असे कित्येक बाउन्सर आयुष्यात येतील. आपण ठोकायचे प्रत्येक बॉल संकटाच्या स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे. बोलायला सोपं आहे, पण बाहेर गेल्यावर मित्रांना कसं तोंड देऊ, कशी उत्तर देऊ? अरे त्याच तर प्रिपरेशन करतोय ना आपण. बरं मला सांग, हे अशी व्हिडिओ तू कधीच पाहिला नाहीस? हो, काय विचारताय? अरे स्पष्ट विचार. असे कित्येक व्हिडिओ रोज तुमच्या नॉनव्हेज व्हॉट्सअप ग्रुपवर येत असतात, माहितीये मला. त्यातल्या मुली पण कोणाच्या मुली बहिणी असतील, असं नाही का वाटलं तुला? त्या लीक झालेल्या मुलींचं काय होत असेल? रमा, मी गॅरंटीने सांगतो, त्यातल्या कित्येक मुली आत्महत्या करत असतील, तर कित्येकांचं कुटुंब त्यांच्यासह रस्त्यावर येत असेल. आपल्याला पण त्या यादीत सामावून घ्यायचं असेल तर तसं सांग मला. हे बघ सोड, अरे याला कारणीभूत टेक्नॉलॉजीचा डोळेझाक केलेला वापर आहे. मोबाईल जेवढे स्मार्ट होत गेले तेवढी जिवंत माणसे बावळत. आज जर आपण हिच्या पाठीशी उभे राहिलो ना, तर अशा असंख्य कुटुंबासाठी आपण एक उदाहरण ठरवू, उभारी ठरवू. काही दिवस त्रास होईल, कदाचित तनूचं लग्नही ठरणार, मित्र परिवार तुटतीलही. अरे पण ती जगेल ना. चल सुरू कर तुझा. तनू बेटा, तू पण चालू. बाबा, मला माफ करा. मी प्रचंड चुकले. पण खरंच मी सुमितवर खूप प्रेम करते, म्हणून तर त्याच्यावर तुझा विश्वास. अंधळा विश्वास होता त्याच्यावर. तुला त्याच्यासोबत झोपायची काय गरज होती? तो अधिकार आहे माझा. माझ्या मनाने, इच्छेने शरीराला दिलेला अधिकार आहे तो. जसं तुझं शरीर डिमांड करतं ना, तसं माझंही करतं. आणि मला माहितीये, जरी कोणी मला स्वीकारले नाही ना, तरी माझं सुमित मला स्वीकारेल. त्यानं माझा वापर केलाय असं नाही म्हणणार, मूर्खपणा मात्र नक्कीच केलाय. माझ्यामुळे तुमच्या सर्वांना खूप त्रास झाला, तरी तुम्ही मला जगायची संधी देताय. आणि जरी कोणी माझ्याशी बोललं नसेल ना. आई, बाबा, व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. माझे मित्र ती तनुजा ऐका विचारत आहेत, आणि माझ्या कोचचा मेसेज आहे की काही दिवस क्लासला येऊ नकोस. मला 3 ग्रुपवरून लेफ्ट पण केले. हे बघ सोड, अरे या लोकांचं जास्त मनावर घेऊ नको. भाई, ते पिंपळकरांच्या तनुचा व्हिडिओ ऐकलास का? हो बाई, मी पण ऐकलंय. आमचे हे सांगत होते ती पोरगी पहिलेपासूनच तशी आहे, नाहीतर काय मायबापाने ती सूट दिल्यावर का पोरी अशाच करणार. हो, चल चल रमाला विचारूया. चल रमा, ए रमा, थांब, मी आवाज देते. अगं ए रमा, आता कसा दरवाजा उघडतील? पोरीनं ठेवले का कुठल्या लायकीचं? मग मोठी सांगत होती माझी पोरगी अशी, माझी पोरगी तशी. केली ना का पोरीनं तोंड काळं? तरी या रमाला सांगत होते पोरीला एवढी सूट देऊ नको. पण मेला आपलं कोण ऐकतंय? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? चल, या मोठ्या लोकांचं असंच असतं ना, मोठं लक्षात खोटं. धर, लिही. मी तनुजा पिंपळकर, वय वर्ष 20. मी माझ्या प्रियकर सुमेध सोबत शारीरिक सुख घेत असताना एक व्हिडिओ बनवला. तो त्याच्याकडून लीक झाला. मी माझं सुख, माझ्या हक्काचं सुख 4 भिंतीत घेत होतो. हे लिहून काय करणार आहात तुम्ही? याची पत्रकं बनवून साऱ्या मोहल्ल्यात नाही तर शहरात वाटणार. तू लिही ग. बाबा, हे बघ सोनू,
तुला जमत नसेल तर मला तरी अडवू नकोस. अहो त्यापेक्षा मी सोशल मीडियावर अपलोड करतो. तुमची पत्रके तरी 100 लोक पाहतील, पण सोशल मीडिया काही क्षणात लाखो लोकांकडे पोहोचेल. तू काय करायचं म्हणतोय? तो बांधलेल्या राखीचं कर्तव्य पार पाडायचं म्हणतो. बाबा हॅशटॅग गिल्टी. तनु चल बाळा, आज मी तुला क्लासला सोडतो. म्हणले होते घेऊ नका, पण हे आपलं कोण ऐकते? देवा, सुखरूप घरी येऊ दे रे दोघांना. शिट शिट. काय रे, काय झालं? आई, लोक खूप वाईट कमेंट करत आहेत. अगं मग काय, मी मात्र पळून गेलो, तो मात्र तिथंच अडकला. मग काय झालं बाबा? त्या मालकानं हाणान आणलं ना त्याला. अहो, बाहेर कोणी काय बोललं का? काय विचारलं का? चाळीतील लोक काय म्हणाली का? अगं कोणी काय म्हणलं नाही. हा, पण पाहत होती, मस्त पाहत होती. मस्त म्हणजे? मस्त म्हणजे इतकं होऊनही बापासोबत फिरणाऱ्या मुलीकडे पाहून चकित होत होती. म्हणत होते बाहेर जाऊ नका, तर म्हणतात लोकात उद्या जायचंच आहे, तर त्याची सवय आजच लावली पाहिजे. पण लोक ह्याला तुमचा निर्लज्जपणा म्हणतात. कधी कधी ऐकू नका माझं. रमा, लोक चुकीचं केलं की नालायक म्हणतात, आणि बरोबर केलं की त्या लायकीच नव्हतं म्हणतात. बाबा लोक खूप वाईट कमेंट करत आहेत. या हॅशटॅग मुळे तो व्हिडिओ पाहणाऱ्याची संख्या उलट वाढली आहे. एक जण तर मलाच लिंक मागतोय. एक पण पॉझिटिव्ह कमेंट नाही का? 200 मधून एकच चांगली कमेंट आहे. काय म्हणते ती कमेंट? अशी फॅमिली पाहिली नाही, तुम्ही तिचा आधार आहात, गुड बहीण. ही एक कमेंट लाखोवर भारी पडेल. एक पॉझिटिव्ह कमेंट हीच आपली ताकद आहे. बाहेर गेल्यावर काय झालं सांगितलं नाही. अगं काही नाही, रोज सारखा आम्ही फेरफटका मारून आलो. माझ्यापेक्षा तनू चांगलं सांगू शकेल तुला. तनू सांग बाळ. सावित्रीबाई फुले शाळेजवळ काही मुली उभी होती. ते माझ्याकडे टक बघत होती. माझी मात्र खालची मान वर करायची हिंमत नव्हती होत. तर बाबा म्हणाले, अबे व्हिडिओ वाली काय बॉम्ब दिसत आहे रावती. ओबे यार, ए परी तारुण्य तुझा बेबाम, ए कसा इश्काचा आयटम बॉम्ब. ए परी इन्स्टा तरी दे. अरे इंस्टा कशाला, टेलिग्राम आहे टेलिग्राम सीझन 2. विकास, तुझ्या बहिणीला तिच्या नवऱ्यानं टाकलंय. ही गोष्ट अख्ख्या कॉलनीला माहिती आहे बर. आणि पुनीत, तुझी आई भर जवानीत विधवा झाली. तिच्या चारित्र्याच्या गाथा मी पण ऐकल्या. चला निघायतून. बाबा हे बघतो, खाली मान घालून राहशील तर फक्त माती दिसेल. मातीत मिसळणारे माणसं नाही. ते बघ तिथे काय लिहिलंय? सावित्रीबाई फुले महाविद्यालय. अगं, शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीला लोकांनी शेण फेकून मारलं. इथं लोक चांगलं केलं त्यालाही सोडत नाही. जर आपल्याला थोडा त्रास दिला तर काय बिघडलं? हो बाबा. धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल
बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई, कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा है, कुछ ऐसा रहम इस लम्हे में है। सर्व बाजारपेठेतून आम्ही पायी फिरत होतो. थोड्याच वेळात मला लोकांच्या नजरांची आणि शब्दांची सवय लागून गेली होती. तेवढ्यात एक ऑटोवाला येऊन आमच्या जवळ थांबला. विचारलं कुठे? बोलत बाबांशी होता, पाहत मात्र माझ्याकडे होता. तर मीच त्याला घराचा पत्ता सांगितला. आम्ही दोघेही त्या ऑटोत बसलो. त्या ऑटोत जे गाणं सुरू होतं ते मात्र मला स्पष्टच ऐकू येत होतं. भीड़ में यूं न छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊं मां, मारुती नवीन साहब, भेजना इतना दूर मुझको तू, याद भी तुझको आना पाऊं मां, क्या इतना बुरा तुला तिचा पहिला स्पर्श आठवत? अगं बोळक्या दाताने तुझं गालखाना आठवत? तिचं दुडदुडणं, तिचं खिदळणं, 7व्या वर्षात केलेला पहिला डान्स करताना मिळालेलं पहिलं बक्षीस घेताना स्टेजवरून हे आई, हे बघ, फर्स्ट प्राइज आले. आई, बघ ना. अशी मारलेली हात आठवतीये का? फक्त 12 वर्षाची होती ती रमा. निमोनियामुळे तू ऍडमिट होतीस. सलाईनमुळे शुद्ध पण नसायची तुला. तेव्हा तुझं हेच लेकरू रात्रंदिवस तुझ्या उशाशी बसून असायचं. जवळ गणपतीचा फोटो ठेवून पप्पा, माझ्या आईला दूर जाऊ देऊ नको ना रे. असं म्हणत रडत बसायचं. जोपर्यंत तू जेवायची नाहीस ना रमा, अगं तोपर्यंत ती पण जेवत नसायची. तुला शुद्ध आल्यावर तुझ्या कपाळाचे मुके घ्यायचे. अशा तुझ्या गुणी मुलीला माफ नाही का करणार ग? अगं तुझ्या मुलीला आई हाक मारल्याशिवाय नीट झोपही लागत नाही. हे रमा, अगं हे सुद्धा विसरलीस तू. पर मैं सहम जाता हूँ माँ, कनू, आई, चेहरे पे आने देता नहीं, दिल ही दिल में घबराता हूँ माँ, तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. माफ कर ग दीदी. यूं तो मैं दिखलाता आई. नहीं, तेरी अगं या प्रचंड लोकसंख्येच्या जगात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे 2-4च लोक असतात. बाकी दुनियेला आपलं काही देणं घेणं नसतं. तुझे सब है म्हणून काही झालं ना तरी आपली माणसं जगवायची. मेरी माँ. हे आई, एकदा डान्स करून दाखव ना. आ, आ, आ. अगं हो ग,